नमस्कार, मी सुदर्शन देवघरे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या YouTube चॅनलवर सायन्स विथ सुदर्शन या चॅनलवर। मित्रांनो, माझ्या चॅनलला एकदा लाईक करून घ्या, शेअर करून घ्या आणि सबस्क्राइब करून घ्या, कारण की या व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते। सो आता जाऊया आजच्या नव्या टॉपिककडे, ज्या टॉपिकचे नाव आहे हिस्टोपॅथॉलॉजी। त्यापूर्वी ज्या लोकांना आरआरबी साठी लॅबोरेटरी सुपरिटेंडंट आणि लॅब असिस्टंट यासाठी बॅच जॉईन करायची आहे त्यांनी मला माझ्या या 9960 157 852 या नंबरला मला कॉन्टॅक्ट करायचा आहे, व्हॉट्सअप करायचं आहे, कॉल करू शकता। आणि जर ही बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता, कारण की युट्यूबला येणारे व्हिडिओज हे खूप लिमिटेड आहे। आणि याच्या आधी देखील 3 बॅचेस आपण घेतलेल्या आहे। आरोग्य विभागामध्ये लॅब सायंटिफिक ऑफिसरसाठी 60च्या जवळपास विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत माझ्याच बॅचमधून। आणि जिल्हा परिषद साठी देखील लॅब टेक्निशियनच्या ज्या पोस्ट होत्या त्यामध्ये देखील 10 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। जवळपास 70 पेक्षा जास्त सिलेक्शन या बॅच मधून झालेलं आहे। सो ज्या लोकांना आरआरबी साठी आणि त्याचबरोबर आता जे औषध व अन्न प्रशासन विभागामध्ये ज्या जागा आलेल्या आहेत त्यासाठी देखील तुम्ही माझी बॅच जॉईन करू शकता। सो मित्रांनो, जाऊया आजच्या टॉपिककडे। टॉपिकचं नाव आहे हिस्टोपॅथॉलॉजी। हिस्टोपॅथॉलॉजी म्हणजे नेमकं काय? तर हिस्टोपॅथॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ अ टिश्यू। आता जर तुम्हाला माहिती आहे आपली बॉडी जे बनलेली आहे ते सेल पासून बनलेली आहे। सेल जेव्हा खूप सगळे सेल जेव्हा कंबाईन होतात त्याच्यापासून टिश्यू बनते आणि टिश्यू पासून मग ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टीम आणि त्याच्यापासून आपली पूर्ण बॉडी बनते। तर ही जे टिश्यू आहे, सेलच्या ग्रुपचा जो आहे त्याला आपण टिश्यू म्हणतो। टिश्यूचे वेगवेगळे प्रकार आहे ते आपण बघितलेले आहे, पण टिश्यूची स्टडी करणं म्हणजे सायंटिफिक टर्मिनॉलॉजीमध्ये त्याला हिस्टोपॅथॉलॉजी असं म्हणतात। बघूया नोट्स मध्ये काय लिहिलेलं आहे। सो स्टडी ऑफ अ टिश्यू, टिश्यूची स्टडी करणं म्हणजे हिस्टोपॅथॉलॉजी आहे। सो हिस्टोपॅथॉलॉजी हा खूप मोठा टॉपिक आहे, ज्याला वेगवेगळ्या सेशन्स मध्ये वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये आपण बघणार आहे। सगळेच पार्ट हे युट्यूबला येणार नाही, काहीच पार्ट जे आहे ते युट्यूबला आपण टाकणार आहे। सो पुढच्या पार्टसाठी तुम्हाला बॅच जॉईन करावी लागेल। सो इट इज स्टडी ऑफ अ टिश्यू म्हणजे हिस्टोपॅथॉलॉजी। पुढे बघूया आपण स्टडी ऑफ अ ॲबनॉर्मल किंवा नॉर्मल। असं गरजेचं नाहीये की हिस्टोपॅथॉलॉजी मध्ये काय फक्त नॉर्मल म्हणजे व्यवस्थित असलेल्या टिश्यूंचीच स्टडी केली जाते असं नाही। नॉर्मल टिश्यू आणि ॲबनॉर्मल टिश्यू जे आहे या दोन्हीची, सेलची सुद्धा आणि टिश्यूची सुद्धा, कारण की अल्टिमेटली सेल जे आहे त्यांच्यापासूनच टिश्यू बनलेला आहे। त्याच्यामुळे सेलचा आणि टिश्यूच्या नॉर्मल असणं किंवा ॲबनॉर्मल असणं अशा दोघांचीही स्टडी करणं ऑफ द बॉडी बाय द मायक्रोस्कोपिक मेथड, कारण की सेलला टिश्यूला जर आपल्याला बघायचं असेल तर मायक्रोस्कोपीची गरज पडेल आणि मॅक्रोस्कोपिक टेक्निक देखील आहेत। या सर्व टेक्निकचा वापर करून आपल्याला नॉर्मल, ॲबनॉर्मल सेल आणि त्याचबरोबर आपल्याला टिश्यूची देखील स्टडी करायची आहे। मायक्रोस्कोपिकचा उपयोग करायला लागू शकतो। मॅक्रोस्कोपिक टेक्निक्स काय आहे ते आपण पुढे बघणार आहे। सो होपफुली तुम्हाला आता हिस्टोपॅथॉलॉजी म्हणजे काय हे समजलेलं असेल। सो स्टडी ऑफ अ टिश्यू म्हणजे हिस्टोपॅथॉलॉजी। नॉर्मल, ॲबनॉर्मल सेल किंवा टिश्यू विथ द हेल्प ऑफ अ मायक्रोस्कोपिक टेक्निक आणि मॅक्रोस्कोपिक टेक्निक आपल्याला जी स्टडी करायची आहे या सर्व स्टडीला म्हटलं जातं हिस्टोपॅथॉलॉजी। सो आता याच्यामध्ये काय 1-2 टर्मिनॉलॉजी आहे। एक आहे बायोप्सी आणि दुसरी जी आहे ते आहे ऑटोप्सी। तो बायोप्सी म्हणजे काय? तर बायोप्सी मध्ये द पोर्शन ऑफ अ डिसीज टिश्यू और अ कंप्लीट ऑर्गन फ्रॉम द लिव्हिंग बॉडी अँड एक्झामिन फॉर द डायग्नोसिस। बायोप्सीचा अर्थ काय होतो की आपल्याला जो डिसीज टिश्यू आहे किंवा डिसीज झालेला जो काही ऑर्गन आहे त्याचा आपल्याला एक्झामिनेशन करायचं आहे, पण एकच याच्यामध्ये अट आहे की तो ऑर्गॅनिझम लिव्हिंग असला पाहिजे, म्हणजे त्याची डेथ झालेली नाहीये। सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, तो जिवंत आहे, त्याचा सेल आपण काढला, त्याचा ऑर्गॅनिझम आपण काढला आणि त्याला नंतर ऑर्गन काढला आणि त्याच्यानंतर त्याची आपण स्टडी केली। फक्त एकच अट आहे की तो जो पोर्शन लिव्हिंग बॉडी, ती जी बॉडी आहे ज्याच्यामधून हा आपण टिश्यू घेणार आहे, ज्याच्यामधून आपण हा ऑर्गन घेणार आहे, ते लिव्हिंग असले पाहिजे, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? बायोप्सी असं म्हणतो। त्याच्यानंतर आपण बघूया ऑटोप्सीचा अर्थ काय होतो। ऑटोप्सीचा अर्थ होतो पीस ऑफ अ टिश्यू टेकन फ्रॉम द डेड बॉडी। ऑटोप्सी आणि जर बायोप्सी याच्यामध्ये कंपॅरिझन केलं तो ऑटोप्सी जे आहे हे डेड बॉडी मध्ये केलं असतं। डेड बॉडी मधून जर आपण एखादा टिश्यूचा पोर्शन घेत आहे किंवा त्याच्यामधून जर ऑर्गन आपण एक्झामिन करत आहे तर त्याला ऑटोप्सी असं म्हटलं जातं। पण बायोप्सी मध्ये काय केलं जातं? याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, त्याचा सेल, त्याचा ऑर्गन, त्याचं एक्झामिनेशन, त्याला आपण बायोप्सी असं म्हणतो। तो बऱ्याचशा टेक्निक आहेत ज्याच्या थ्रू आपण हिस्टोपॅथॉलॉजी करू शकतो। हिस्टोपॅथॉलॉजी म्हणजे टिश्यूचं स्ट्रक्चर, टिश्यू बद्दलची डिसीज टिश्यू, नॉर्मल टिश्यूची स्टडी आपण करू शकतो। पण त्याच्यापैकी सर्वात पॉप्युलर किंवा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्त्वाची जी टेक्निक आहे त्या टेक्निकला म्हटलं जातं पॅराफिन सिलेक्शन टेक्निक। आता या पॅराफिन सिलेक्शन टेक्निक
ला जर आपण समजून घेतलं म्हणजेच हिस्टोपॅथॉलॉजी नेमकी करायची कशी ते आपण समजून घेतल्यासारखं आहे. सो इट इज अ मोस्ट पॉप्युलर टेक्निक टू स्टडी द हिस्टोपॅथॉलॉजी. आता या पॅराफिन सेक्शन टेक्निक मध्ये बरेच सब टाईप आहे, म्हणजे वेगवेगळ्या स्टेप्स आहेत ते आपल्याला शिकायचे आहे. तर ती पहिली जी स्टेप आहे त्याला म्हणतात फिक्सेशन असं म्हटलं जातं. सो दुसरी आहे डिकॅल्सिफिकेशन. तिसरी जी आहे त्याला म्हटलं जातं डिहायड्रेशन. नंतर जी आहे ते क्लिअरिंग आहे. त्याच्यानंतर इनफिल्ट्रेशन आहे किंवा इम्प्रेगेशन आहे. त्याला नंतरची स्टेप जी आहे त्याला एमेंडिंग असं म्हणतात. नंतर सेक्शन कटिंग आहे. त्याच्यानंतर स्लॅन्टिंग आहे आणि नंतर माउंटिंग आहे. या सर्व स्टेप जवळजवळ 9 स्टेप्स आहेत त्या आपल्याला शिकायच्या आहेत, त्या समजून घ्यायच्या आहेत. सो ज्या लोकांना ह्या पूर्ण स्टेप समजल्या त्यांना नेमकी हिस्टोपॅथॉलॉजी करायची कशी आहे आणि पूर्ण एकंदरीत हिस्टोपॅथॉलॉजीचा पूर्ण अंदाज येऊन जाईल. सो बघूया की पुढे या फिक्सेशन मध्ये काय असणार आहे लगेच. मित्रांनो, या आपण आतापर्यंत पॅराफिन सेक्शन टेक्निक आहे याच्याबद्दल बघितलं आहे. याचा पुढचा जो पोर्शन असणार आहे तो पुढचा पोर्शन जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला बॅच जॉईन करावी लागेल, ज्याच्यामध्ये आपण ही हिस्टोपॅथॉलॉजीची पूर्ण टेक्निक काय आहे ज्याच्यावर बरेच मार्क तुमचे आरआरबी मध्ये आणि पुढे जी काही टेक्निकल पोस्ट येणार आहे त्यामध्ये देखील तुम्हाला हे सर्व महत्त्वाचं असणार आहे. ज्या लोकांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी बॅच जॉईन करू शकता. तिथेच तुम्हाला बॅच मध्ये याचा पुढचे जे कंटेंट आहे तिथे तुम्हाला दिसेल. भेटूया लगेच आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.